मी थांबतो. जयंत मान. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सरकार जे राज्यपालांना सांगतं ते राज्यपाल भाषणाच्या माध्यमातून आपले मन त्या ठिकाणी व्यक्त करत असतात. पण अध्यक्ष महोदय, कालचं भाषण ऐकल्यानंतर राज्याची खरी वस्तुस्थिती त्या भाषणातून आपल्याला अध्यक्ष महोदय कळत नाही. अध्यक्ष महोदय, वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतो. अध्यक्ष महोदय, राज्यपाल बोलत असताना त्यांनी सांगितलं की या सरकारने 11,21,000 टन सोयाबीनची खरेदी केली. अध्यक्ष महोदय, हे खरं असलं तरी आपल्या राज्यामध्ये 50 लाख टन सोयाबीनचे उत्पन्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होत असतं. आणि त्यातून समजा जर 11 लाख टन हे सरकारली उत्पादन घेतलं असेल तर राहिलेलं जे 40 लाख टन उत्पादन आहे त्याच्याबद्दल अध्यक्ष महोदय काय होणार? मार्केट जर आपण बघितलं तर 3800च्या खाली सोयाबीनचे रेट अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 6000च्या खाली शेतकऱ्याला सोयाबीन विकणं हे परवडत नाही. अध्यक्ष महोदय, जर आपण बघितलं तर 1000 प्रमाणे समजा 3800ला बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं असेल आणि सरकारकडनं खरेदीचा रेट काहीतरी 4800 आहे आणि 1000 रुपयाचा फरक जर अध्यक्ष महोदय आपण काढला तर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या 40 लाख टनावर 4000 कोटीचं नुकसान झालं. हे नुकसान शेतकऱ्यांचं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेलं आहे. इलेक्शनच्या काळामध्ये मोठी मोठी भाषणं सगळ्यांचीच आपण अध्यक्ष महोदय ऐकली. फडणवीस साहेब विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने बोलत असताना असं बोलत होते की या पुढच्या काळामध्ये जेव्हा कधी सोयाबीनचे भाव हमी भावाच्या खाली जातील तेव्हा हमी भाव आणि बाजार भावातील फरक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करू, म्हणजे भावांतर योजना लागू करू किंवा शासन खरेदी करेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. 10 तारखेला बजेट आहे. जर तिथं मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवत असतील तर हे जे 4000 कोटीचं नुकसान आमच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे ते 10 तारखेच्या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टरच्या माध्यमातून त्यांनी जाहीर करावं की आम्ही 4000 कोटी त्या शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानासाठी देत आहोत. अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांनी तर 6000 रुपये सांगितले होते. हा आकडा मग कुठेतरी 8 ते 10,000 कोटीच्या आसपास जातो. तसंच कपाशीच्या बाबतीत अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं 10,000 कोटीचं नुकसान झालंय. कांद्याच्या बाबतीत चुकीचं निर्यात धोरण असल्यामुळे 5000 कोटीचं झालंय. तुरीच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय हा हजारो कोटीचं नुकसान झालंय. दूध उत्पादक शेतकरी अजून सुद्धा 7 रुपये अनुदान त्यांना मिळावं सरकारकडनं 6 महिने झाले ते वाट बघत आहेत. अध्यक्ष महोदय, हा सगळा आकडा जर आपण बघितला तर 15 ते 16,000 कोटीच्या आसपास गेल्या वर्षभरातला अध्यक्ष महोदय जातो. त्यामुळे या बजेटमध्ये या शेतकऱ्यांना मदत आम्ही देऊ असं त्यांनी तिथं जाहीर करावं आणि ही मदत त्यांच्या खात्यामध्ये पोचवावी. नाहीतर तिथं भाषणाच्या माध्यमातून सांगावं की आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये फक्त जुमला त्या ठिकाणी बोलण्यासाठी तिथं भाषण करत होतो, बाकी अध्यक्ष महोदय तिथं काय नव्हतं. अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आपण सगळ्यांनी अध्यक्ष महोदय बघितलं. अहो, कृषी विभागाचा जर आपण सगळ्या गोष्टी वाचल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला. काही गोष्टी बोलायचं झालं तर कापसाची बॅग खरेदीमध्ये 600 रुपयाची बॅग 1200 रुपयाला घेतली, त्यात 41 कोटीचा घोटाळा झाला. युरिया खरेदीसाठी 92ची बाटली 220 ला घेतली, 88 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला. फवारणी पंप खरेदी 2400 कोटी रुपये, 2400 रुपयाचा पंप हा 3400 रुपयाला घेतला, 23 कोटी त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय खाल्ले. आणि पीक विम्याच्या बाबतीत तर मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आपण सगळ्यांना अध्यक्ष महोदय माहिती. अध्यक्ष महोदय, काल भाषण करत असताना राज्यपाल महोदय म्हणाले सामान्य लोकांचं सरकार. अध्यक्ष महोदय, आज जर या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 3.5 कोटी वाहनं असतील आणि 80% वाहनं ती मोटरसायकल असेल, म्हणजे सामान्य लोकांची ती वाहनं आहेत. आता नवीन कायदा आलाय, HSRP नंबर प्लेट अध्यक्ष महोदय आपल्याला द्यायचे. अध्यक्ष महोदय, 5 दिवसापूर्वी जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि 2 उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी प्रेस मीट घेत होते, त्या प्रेस मीट मध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं
की विरोधी पक्षातले जे कोणी आमदार असतील, नेते असतील, ती खोटी माहिती पसरवत आहेत. त्यांनी तिथं सांगितलं की महाराष्ट्राचा SRP नंबर प्लेटचा जो रेट आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे. पण आपण जर आकडेवारी अध्यक्ष महोदय बघितले आणि काही GR त्याच्यामध्ये बघितले, गुजरात असो, महाराष्ट्र असो, मध्य प्रदेश असो, त्याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा रेट या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. टॅक्स धरून हा 531 रुपयाच्या आसपास आहे आणि तोच रेट गुजरातमध्ये किती आहे टॅक्स धरून, तर 160च्या आसपास आहे. मी म्हणत नाही की मुख्यमंत्री खोटं बोलले, पण ज्या अधिकाऱ्यांनी त्यांनी खोटी माहिती दिली आणि त्या खोट्या माहितीवर त्यांनी लोकांसमोर त्या ठिकाणी प्रेस मीट घेतली, अध्यक्ष महोदय माझं म्हणणं आहे की त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही कंपनी म्हणजे एकच कंपनी गुजरातला 160 रुपये एका मोटरसायकलला लावते आणि आपल्या राज्यामध्ये 550 रुपये अध्यक्ष महोदय वीट टॅक्स लावले जातात. आता हा पैसा कोणाला द्यायचा आहे? सरकारला द्यायचा नाही, हा सामान्य लोकांना अध्यक्ष महोदय तिथं द्यायचा आहे. हा आकडा जर आपण काढला, हा जो फरक आहे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, हा आकडा अध्यक्ष महोदय फक्त मोटरसायकलवर 1800 कोटीच्या आसपास जातो. म्हणजे सामान्य लोकांच्या खिशातून 1800 कोटी अतिरिक्त गुजरातच्या कंपनीला द्यावं लागतंय. अध्यक्ष महोदय, भाषणामध्ये आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टरने तर कुणी का असेना तिथं जाहीर करावं, गुजरातचा जो रेट आहे ना तर गुजरातपेक्षा 5 रुपये कमी तरी आम्ही तिथं नंबर प्लेटला लावू, असं त्या ठिकाणी जाहीर झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या खिशातून जर पैसा सरकार काढत असेल तर आम्ही हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मान्य करणार नाही. अध्यक्ष महोदय, दावोसला मुख्यमंत्री गेले होते, आपले इंडस्ट्रियल मिनिस्टर गेले होते. गुंतवणूक किती जाहीर झाली? 15,70,000. रोजगार किती होणार? 15,90,000. आम्ही सुद्धा अभिनंदन अध्यक्ष महोदय केलं. एखादी चांगली गोष्ट असेल तर अभिनंदन करावं, पण थोडासा स्वभाव असा आहे की थोडा अभ्यास तिथं आम्ही करत असतो. अभ्यास केल्यानंतर अध्यक्ष महोदय गुंतवणूक किती? तर 14,94,000. पण सगळे MOU बघितल्यानंतर रोजगार किती होतो? तर 6 लाख होतो. माझं एवढंच म्हणणं आहे, जे खरं ते त्या ठिकाणी सांगावं, उगाच कुठलेही आकडे फुगून सांगू नये, कारण लोकांची अपेक्षा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाढत असते. त्यात सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की त्यातले 95% करार हे इंटरनॅशनल कंपनीमध्ये बरोबर झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, त्याच्या खोलामध्ये गेलं तर 61 पैकी केवळ 16 कंपन्या या बाहेरच्या असून 45 कंपन्या देशातील आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याच बरोबर 45 कंपन्या ज्या देशामध्ये आहेत, 74% गुंतवणूक ही अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या कंपनीतून, त्यातून 8 कंपन्या पुण्याच्या आणि 28 कंपन्या मुंबईच्या. म्हणजे मंत्रालयाच्या आसपास या 28 कंपन्या ज्यांनी 6 ते 7 लाख कोटी इन्व्हेस्ट केले. आमचं म्हणणं की डावोसला कशाला जायचं, मंत्रालयात करार केला असता तर काय हरकत होती? अध्यक्ष महोदय, हे म्हणण्याचं कारण डावोससाठी आपण वर्षभर थांबतो, करार वर्षभर थांबतात, त्याच्यापेक्षा इथल्या इथं आपण प्रेस मीट घ्यायची, इथल्या इथं करार करायचा, विषय संपायचा. देशातली सगळ्यात मोठी कंपनी, त्यांचे मालक मुंबईत, आपले मुख्यमंत्री आणि इंडस्ट्रियल मिनिस्टर हे डावोसमध्ये, आणि इथल्या कंपनीचे मालक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डावोसमध्ये आपल्या मंत्र्यांशी बोलतात आणि तिथं करार करतात. कशाला इथं करार केला असता तर काय हरकत झाली असती? अध्यक्ष महोदय, त्याच्याच बरोबर आमची अशी मागणी आहे की मेक इन महाराष्ट्र नाहीतर मॅग्नेटिक महाराष्ट्र जो पूर्वीच्या काळामध्ये बीजेपीच्या काळामध्येच त्या ठिकाणी घेतलं जात होतं, ते परत एकदा घ्यायला काय हरकत आहे? अध्यक्ष महोदय, छोट्या छोट्या राज्याच्या बाबतीत बघितलं, उत्कर्ष उडीसा म्हणजे 28 जानेवारी तो 29 जानेवारी हा कार्यक्रम झाला. 16 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट. अध्यक्ष महोदय, संपलं, जास्त घेत नाही कारण विषय कमी केलेले आहेत. कर्नाटकामध्ये 10 लाख कोटी, तमिळनाडूमध्ये 6 लाख कोटी, बंगालमध्ये 4.5 लाख, इन्व्हेस्ट केरला 1.5 लाख, इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेश 22 लाख. आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॅग्नेटिक महाराष्ट्र नाही तर जो कुठला कार्यक्रम तो लवकरात लवकर घेऊन इथं इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त कशी होईल यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करायचा. अध्यक्ष महोदय, महत्वाचा आणि 1 मिनिटाचा विषय. अध्यक्ष महोदय, आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे, कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं. तर मग आमचं म्हणणं आहे की हा प्रशांत कोरटकर कोण आहे? एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले, छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली, पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं.
त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो. आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार, इथं सुद्धा भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार. मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरटकरला पकडायला अध्यक्ष महोदय काय जातंय? तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि 10 दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं. अहो काय करतोय आपण? म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललं तर तुम्ही त्यांना आवड करता, बक्षीस देता. ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यांनी बघितला पाहिजे, आम्ही सुद्धा बघितलेला आहे. पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोटकरच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये टाकलंच पाहिजे आणि त्या सोलापूरला सुद्धा टाकलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी. अध्यक्ष महोदय इतका मोठा माणूस आहे, सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या, तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार 4000 कोटीचा घोटाळा केलाय, त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या. पण हे कोण वापरते अध्यक्ष महोदय? हा कोटेवार वापरतो. काय नाव आहे कोरटकर. मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय. आणि हा गाड्या तो वापरतो. मग आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली. आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली, पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली. काय झालं? काय चुकीची माहिती आहे याच्यामध्ये? अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे? मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब सातत्याने बोलतायत, कारवाई सुरू आहे. अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहिल्यांदा विचारा. हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना. अध्यक्ष महोदय यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार काय? हे आम्हाला शिकवणार? यांचे महाराव ज्ञानेश्वर महाराव आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महारावाबद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार? अध्यक्ष महोदय यांना त्याला सांगा की बाहेर जाऊन ज्ञान पाजवायला सांगा. आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते. जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलेल त्याला आमचं सरकार सोडणार नाही. हे आमची भूमिका आहे. आम्हाला काय शिकवतंय? जाणता राजा कोण म्हणू नये सांगा, विचारा. आपल्या आजोबांना जाऊन विचारा पहिला. आपल्या आजोबांना जाऊन विचारा पहिला. आम्हाला काय शिकवतंय? आम्हाला शिकवता काय? पहिला जाणता राजा म्हणू नका. पहिला आपला सन्माननीय सदस्य खाली बसून घ्या. सर्व सन्माननीय सदस्यांनी खाली बसून घ्यावं. आम्हाला सांगू नका. उगाचच्या चुकीची माहिती येता कामा नये. हे का आता आम्हाला शिकवणार काय? पहिला जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा. उगाचच्या इथे बोल बडबडत नाही करायचं. आमचं सरकार अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज सन्माननीय सदस्य बसून घ्या. तुम्ही बसून घ्या. तुम्ही बसून घ्या. आमचं सरकार आमच्या देवाभाऊचं सरकार त्याला सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो. आणि हे आम्हाला शिकवतायत कुठे? हे आम्हाला जाणता छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका. कोण म्हटलेलं बोलायला विचारा. राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि आम्हाला शिकवतात. जितेंद्र आव्हाड त्या काट्या औरंग्याबद्दल तो औरंग्या होता म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवणार? यांना सांगा विषयावर बोलायला. सर्व सन्माननीय सदस्य बसून घ्या. बसून घ्या तुम्ही. कर्जतला स्वतः कधी रायगडला गेलेले होते का? आम्हाला शिकवतात. अध्यक्ष महोदय मुद्द्यावर बोलायला सांगा. बसून घ्या सन्माननीय सदस्य. आम्ही ऐकतोय गपचूप, जास्त बोलायला नको. पंडित जवाहरलाल नेहरू बोला. हो, राहुल गांधी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहताना काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय? आम्हाला शिकवतात. याला सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा. अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून बोलायला. सन्माननीय सदस्य बसून घ्या. 2 मिनिटं बसून घ्या. अध्यक्ष महोदय कोण लागून गेला तो कोलटकर त्याला निश्चित कारवाई करणार. पण त्या ज्ञानेश्वर महारावनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांबद्दल काय बोलले तेव्हा याला सुचलं नाही काय? त्याला सुचलं नाही. इथे येऊन डायलॉगबाजी चालू आहे. अध्यक्ष महोदय सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती बसून घ्या. जागेवर बसून घ्या.
हात लावून काढून टाका, नाही तर तू काय आम्हाला शिकवताय? बसा बसा सर्व, बसा सर्व. बसा बसा सर्व. सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला, अध्यक्ष इकडे पाहून बोला, इकडे पाहून बोला. सन्मान्य सदस्य बसा. अरे तुम्ही कोण सांगणार? इकडे इकडे पाहून बोला, इकडे पाहून बोला. अध्यक्ष महोदय आमचं एवढंच बोलले, आम्हाला चला कंक्लूड अध्यक्ष करा. महोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं नाही. Conclude करा, सर. आम्हाला पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही. अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राला हा जो प्रशांत कोरटकरे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोललाय, राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. सन्माननीय सदस्य पर्सनली अनिल अध्यक्ष महोदय या मांगुळकर. दोघांवर कारवाई झाली पाहिजे, एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सन्माननीय सदस्य अनिल अरे मांगुळकर. घरापर्यंत नाही गेलो तुमच्या, आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही माझ्या आवाजाबद्दल काय? बसा. सन्माननीय सदस्य बसून या, बसून या, तुम्ही बसून या. सन्माननीय सदस्य अनिल मांगुळकर. एक मिनिट त्यांचं, एक मिनिट. अध्यक्ष महाराज, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी आदिवासी बहुल आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा यवतमाळ जिल्हा, जो देशामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, मागच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये असं जाहीर करण्यात आलं होतं की या राज्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ, पण अद्यापपर्यंत कर्ज माफ झालेलं नाही. ते कर्जमाफी लवकर शेतकऱ्यांना द्यावी अशी